अमरावती शहरात भरदिवसा घडलेल्या जबरी दरोड्याचा अवघ्या 24 तासात छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे। प्रिया टॉकीज समोर बॅग लिफ्टिंग झाल्याची घटना घडली होती। मात्र शहर गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने जलद गतीने तपास करून 6 आरोपींना जेरबंद केला आहे। या प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट पाहूया। 27 मार्चच्या सायंकाळी फिर्यादी मंगेश वासुदेव काळे हे दुकानातील 2,75,320 रुपये घेऊन प्रिया टॉकीज ते राजकमल चौक या मार्गावर जात असताना अचानक अज्ञात इसमांनी त्यांच्यावर हल्ला करून रोख रक्कम लुटली। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली। सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। या घटनेची गंभीरता ओळखून शहर गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने तपास सुरू केला। सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने दुचाकी आणि आरोपींची ओळख पटविण्यात आली आहे। या प्रकरणात सर्वात आधी मुस्तफा नगरमधनं एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आलं। त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुढील कारवाई करत छत्रसाल नगर, कबीर नगर, साजिदा नगर आणि रहमत नगर येथून इतर 5 आरोपींना अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये छोटू उर्फ सोहेल शहा, राशिक शहा, अजद खान, नूर खान, फैजान उर्फ गिल्ला फिरोज खान, रिजवान, दादू नसीम यांचा समावेश आहे। यांनी चोरी केलेल्या रकमेची वाटणी केल्याचं तपासात उघड झालं आहे। तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी देखील हस्तगत करण्यात आली आहे। शहर गुन्हे शाखा युनिट 1 ने जलद गतीने तपास करून 24 तासात आरोपींना अटक केली आहे। पुढील तपास सुरू आहे आणि आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल। भर दिवसा झालेल्या या प्रकाराने स्थानिकांना मोठा धक्का बसला आहे। मात्र पोलिसांनी तत्परता दाखवून आरोपींना अटक केली। याबाबत स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांनी पोलिसांचे आभार व्यक्त केलेत। शहरात सुरक्षेच्या उपाययोजना आणखी वाढवाव्यात अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे। पोलिसांच्या जलदगती कारवाईमुळे अवघ्या 24 तासात आरोपींना अटक करण्यात यश आलं आहे। ही घटना शहरातील सुरक्षिततेसाठी एक धडा आहे।